नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कट्टा टॉक सीझन 3 च्या आजच्या एपिसोडमध्ये. असं म्हणतात, ज्वेलरी इज अ टाइमलेस ट्रेजर, बट साडी लव्हर्स लाईक अस, साडी इज अ टाइमलेस हेरिटेज. कुठल्याही स्त्रीचे सौंदर्य साडी या पेहराव्यातूनच खुलून दिसते. पण साडीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. ज्यांना त्याची आवड असते व त्यात इंटरेस्ट असते ते जगभर फिरून डिफरंट साडी कल्चर्स एक्सप्लोअर करतात. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या शहरात जाऊन देखील मार्केट रिसर्च करतात आणि स्टडी करतात. आता त्यांना फॅब्रिक अँड वीव्हचं देखील नॉलेज असतं, पण ह्यासाठी लागतं वेगळं पॅशन अँड एन्थुझियाझम. तर आज आपण अशाच एका साडी एन्थुझियास्ट अँड पॅशनेट एंटरप्रेनरला भेटणार आहोत, ज्यांनी स्ट्रीटवर शॉपिंग करता करता स्वतःचे साडी डिझाईन स्टुडिओ सेटअप केले. तर चला भेटूया त्यांना त्यांच्या कट्ट्यावर. For her, every fold tells a tale. Each drip holds a cherished ritual. And within the fabric, she embraces the eternal love of her mother. तर चला भेटूया ब्रँड सोल रॅपच्या सर्वेसर्वा मिसेस सोनल सावंत यांना. Hi. हॅलो. Hi Vidya and entire Bits and Bytes team. Welcome to Soul Rap Studio. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस. सोनल, खरं तर खूप आनंद होतोय. यावर्षीच आपली ओळख झाली आणि बिट्स अँड बाईट्सच्या बिस मास्टर 2023 सीझन 2 ची विनर आज तुझ्यासोबत तुझ्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायची वेगळीच मजा असणार. हो, खरंच आय एम ऑल्सो एक्साइटेड फॉर दिस. बरं तर मंडळी, मी तुम्हाला मगाशी म्हणत होते ना की स्ट्रीटवर साडी शॉपिंग करता करता सोल रॅप या ब्रँडचा स्टुडिओ सेटअप केला. ही जी जर्नी होती, हा प्रवास होता कसा? सोल रॅप स्टार्ट करून 4 वर्ष झाली, पण आय गेस ह्याची सुरुवात कुठेतरी अगदी एक 15-16 वर्ष आधीपासून कुठेतरी होत होती. मी एक मार्केटिंग प्रोफेशनल असल्यामुळे आणि जॉब करत असल्यामुळे कामानिमित्त इंडियातल्या बऱ्याच स्टेट्समध्ये जाण्याचा मला चान्स मिळाला. तर गेली 16 वर्ष ट्रॅव्हल करता करता असा एक नियम कुठेतरी ठरला होता की प्रत्येक वेळी येताना आईसाठी एक साडी घेऊन यायची. मग जसं तू म्हणाली, स्ट्रीट शॉपिंग, मग लोकल मार्केट्स, मग तिकडे काय तिकडची स्पेशालिटी आहे, मग तिकडच्या कॉलिग्सवर विचारून की इकडचं कुठलं फॅब्रिक किंवा कुठलं वीव इज नोन, द स्टेट इज नोन फॉर. त्या काही गुगलिंग एवढं नाही व्हायचं, पण तरी पण आत्ता सगळं रेडिली अवेलेबल आहे. सो जाऊन तिथे लोकल मार्केटला भेटणं, तिथे त्यांच्या विवर्सना भेटणं हे सुरू झालं. मग असं व्हायचं की लोकल मार्केटमध्ये गेल्यानंतर साडी पिकअप केल्यानंतर नेक्स्ट टाइम परत त्या स्टेटमध्ये जातोय आपण, तर आता नवीन काय. मग त्यावेळी मग आणखीन थोडं एक स्टेप थोडं वेगळ्या विवर्सना भेटा. मग तिथून हा प्रवास कुठेतरी सुरू झाला. आणि मग त्या प्रवासात थोडं कळत गेलं की भारतात एवढं रिच हँडलूम आहे आणि किती डायव्हर्सिटी आहे. म्हणजे राईट फ्रॉम बनारसी लूम्स पासून ते कांचीपुरम टू जामदानी, किती व्हेरायटी आहे. मग एक 3-4 वर्ष आधी सुरू केलं, विचार आला की आपण काहीतरी सुरू करू शकतो. म्हणजे थोडंसं मार्केटिंग बॅकग्राऊंड आणि आता ह्या प्रोडक्ट्स रेंजबद्दल पण थोडी माहिती झाली होती. म्हणजे कळत होतं वीव काय असतं, व्रॉप काय असतं, वेफ्ट काय असतं, हे सगळं थोडं कळत होतं. मग सुरू केलं आणि मग लोकांचं प्रेम मिळालं आणि तशी सुरुवात आता अजून सुरू आहे. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही की तुझे जे रोड साईड तुझे ट्रेजर्स आहेत ह्याने तुला खूप हेल्प केली ना टू एस्टॅब्लिश दिस स्टुडिओ. बिकॉज आता जसं तू म्हणालीस की तू वेगवेगळ्या स्टेट्सचं एक साडी कल्चर असतं. वी आर ऑलरेडी रिच इन आवर कल्चर. आणि आपलं जे जसं तू म्हणाली हँडलूम साडीजमध्ये बऱ्याच ह्याच्यापाठी एक हिस्ट्री आहे. मग वीव्ज आणि फॅब्रिकचा अभ्यास जो करावा लागतो हा वेगळा. हे सगळं घेऊन तू आता सोल रॅप, व्हॉट अ लवली नेम. म्हणजे कसं सुचलं तुला हे सगळं? विद्या, आय गेस हा प्रश्न प्रत्येक वेळेला मला विचारला जातो आणि हे पण विचारलं जातं की वाय सोल रॅप, वाय नॉट एनी अदर नेम. तर जेव्हा मी ह्यावेळी म्हणजे जेव्हा हे बिझनेस आम्ही स्टार्ट केला तेव्हा बऱ्याच स्त्रियांशी इंटरॅक्ट करावं लागतं. तर बऱ्याच स्त्रिया म्हणतात की मी जाडी आहे, मी बारीक आहे किंवा मी शॉर्ट आहे, तर मलाही साडी छान दिसेल का, नाही दिसणार. तर मला असं वाटतं की एव्हरी सोल इज ब्युटिफुल. यु नो, की कोणीही गोरं काळं उंच हे आपल्याला, वी आर नॅचरली बॉर्न लाईक दॅट. हे आपल्या पर्यूच्या बाहेर आहे, आपण ते चेंज करू शकत नाही. तर त्याच्यासाठी म्हटलं की
my sarees are not for anyone who is very perfect model or anyone who is very fair. This is for every soul which is beautiful. आणि प्रत्येक सोल हा ब्युटिफुल असतोच. सो समथिंग दॅट वुड नॉट जस्ट रॅप युअर बॉडी बट इट विल रॅप युअर सोल. म्हणून ते सोल रॅप हे नाव विचार केला आणि नंतर वी गॉट इट रजिस्टर्ड. ऑल्सो सोल रॅप तर आहेच, बट तो कल्चरला सुद्धा तू रॅप केलं, बिकॉज वी ऑलरेडी रिच इन कल्चर. लाईक आय सेड, व्हेरी ब्युटिफुल नेम. मी तुला हे आधी बोलली. इवन लोगो, एखाद्या एंटरप्रेनर म्हणजे तू कॉर्पोरेट ती लाईफ अँड एंटरप्रेनर लाईफ ही बॅलन्स करणं खरं तर खूपच एक डिफिकल्टी असते. पण त्याच्यातून पण मी तुझं जो ट्रान्झिशन आय वॉज टॉकिंग अबाउट हा इथून पण येतो की जर तू ट्रॅव्हल करायचीच, सो ट्रॅव्हलिंग करून करून तू हे सगळं हळूहळू काम केलंस, रिसर्च केलं आणि तिथून ते करताना इथे एंटरप्रेनरशिपला तू कसं काही हे दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स करतेस आता? ते खरंच खूप चॅलेंजिंग आहे, कारण ऑफिसचा जॉबही डिमांडिंग असतो आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला आपलं स्टार्टअप किंवा आपला बिझनेस मोठा करायचा असतो आणि देर आर मल्टिपल थिंग्स टू डू, राईट फ्रॉम सिलेक्शन, क्युरेशन, डिझायनिंग, प्रोक्युअरमेंट आणि सो ऑन. तर मी एक टाइम कॅलेंडर बनवलंय स्वतःसाठी. मी वीकेंड्स आर माय डेडिकेटेड टू सोल रॅप. मग त्याचं कॉन्टेंट बनवणं, मार्केटिंग स्ट्रॅटेजी डिसाईड करणं, दॅट्स हाऊ आय वर्क. आणि वीकडेज आर मोर ऑल्सो टिल्टेड टुवर्ड्स माय ऑफिशियल वर्क. सो हे थोडंसं कॅल्क्युलेशन कुठेतरी जमावं लागतं वेन यू आर अ बडिंग ब्रँड. until unless you are established to take that step that I want to quit and give my full time to this. Absolutely. Like I said की त्या सारी एन्थुझियास्ट आहेस, पण त्याच्याबरोबर त्या पॅशनेट एंटरप्रेनर आहे आणि जो पॅशनेट एंटरप्रेनर असतो तो हे सगळं पेलवतो. खरं. बरं, मला तुला विचारायचं आहे की जसं आता तू जसं ब्रँड लोगोवर काम केलास, ब्रँड नेमवर काम केलास, मग तुझं ब्रँड कसं डिफरंट आहे फ्रॉम अदर्स? बिकॉज जेव्हा इफ आय एम नॉट रॉंग, तू जेव्हा स्टेप इन केलंस असेल मार्केटला, तू थोडा स्टडी रिसर्च केलाच असेल, तुझ्यासोबत अनेक ब्रँड्स होते कॉम्पिटेटिव्ह लेवलवर, स्वतःला कसं तू तिकडे एस्टॅब्लिश केलं ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड मार्केटमध्ये? सो ऑनेस्टली जेव्हा मी हा ब्रँड लॉन्च करायचा विचार केला, दॅट टाइम माय फर्स्ट थिंग वॉज व्हॉट आय विल लाईक एज अ कस्टमर. देन मे इट बी प्रोडक्ट रेंज, मे इट बी आर सर्व्हिस पॉलिसीज, may it be our dispatch days, delivery days, and the quality that we provide. So one thing that as a soul rep or as a founder of soul rep we have not compromised is on authenticity. We have always believed that we will provide only authentic product to our clients. So I would not say that we are unique. I mean Amit Sahot and baki koni nahi. No, there are multiple sari brands that are operating and they are very well established as well. But something which we stand for is authenticity. We stand for is finest quality that we provide and value for money. Definitely exquisite designs is something that we will constantly work on. But number one value that we are working on is authenticity. If you want a Banarasi, it will be an authentic Banarasi. If you want a Bollywood inspired, we will tell you upfront, this is a copy. This is a replica. This is not a original Alia Bhatt sari. Right. So that is something which has helped us to grow wherever we are today. Like customer is a king and you have to be very honest and true. Absolutely. तरच आपण आपल्या बिझनेस ला घेऊन आपण खूप पुढे जाऊ शकतो. आणि आता क्लायंट्स बिकॉज ऑफ सोशल मीडिया अँड द डिजिटल एवढं झालंय की क्लायंट्स हॅव एक्सपोजर टू मल्टिपल थिंग्स. सो इफ यू ट्राय टू फूल युअर कस्टमर, you are not going to sustain. You're going to lose them forever. आणि हे खूप लोकांना खूप लेट समजतं. त्याच्यामुळे लोकांना तो टाइम कसा इन्व्हेस्ट आणि ते तेव्हा तिकडे अप्लाय करणं खूप गरजेचं असतं. मला सांग, बिफोर आता सेटअप करण्याच्या आधी तुला काय चॅलेंजेस झालेले आणि सेटअप केल्यानंतर तुला आता ते मेंटेन करायला काही चॅलेंजेस येत आहेत का? खरं सांगू विद्या, मी आधी सुरुवातीला सोल रॅप स्टुडिओ लॉन्च नाही केला. ऑनेस्टली मी गेली 2.5 ते 3 वर्ष ह्याच्यावर काम करत होते, जस्ट टू अंडरस्टँड की बरोबर माझं जे लाइकिंग आहे तेच माझ्या क्लायंटला आवडते की नाही. कारण स्टुडिओ सेटअप नीड्स लॉट ऑफ इन्व्हेस्टमेंट, इट नीड्स लॉट ऑफ एफर्ट्स आणि इट नीड्स लॉट ऑफ एनर्जी. सो गेले 2.5 ते 3 वर्ष मी व्यवस्थित स्टडी केला की माझ्या क्लायंट्सला काय आवडते, हू इज माय टार्गेट ऑडियन्स बेसिकली. चॅलेंजेस तर बरेच आले.
बऱ्याच वेळा क्लायंट्सना किंवा कस्टमर्सना हँडलूमची प्राइजेस एवढे हाय का आहेत, हे एवढं महाग आहे तुमच्याकडे, पण हे हँडलूम आहे, दिस इज नॉट रेप्लिका. हे जेव्हा एक साडी बनायला 5 दिवस ते वीवर त्या हातमागावर बसतात तेव्हा एक साडी बनते, त्यामुळे ती प्राइस त्याला ते जस्टिफाय करतं. हे चॅलेंजेस खूप येतात. मग कधी कधी प्रोडक्ट डिलिव्हर झाल्यानंतर क्लायंट्स बोलतात की मला हे आवडलंच नाहीये. वी हॅव डिलिव्हर्ड व्हॉट वॉज सीन, कारण हे डिजिटल एरामध्ये होतं, मोबाईलवरती आपल्याला फोटो कलर्स हे वेगळे दिसतात. त्यातून स्टोलरॅब स्टुडिओचं आय वुड से वॉज बॉर्न, सो दॅट दे विल हॅव अ डेडिकेटेड स्पेस. कारण बरेच क्लायंट्स आहेत ज्यांना स्वतःला येऊन फील करून टच करून घ्यायचं असतं. मग वी थॉट दॅट वी नो रिझनेबली फेअर अंडरस्टँडिंग आता आहे की क्लायंट्सला काय आवडतंय. मग वी थॉट लेट्स हॅव आवर स्टुडिओ wherein they can come, they can have good cozy place, wherein they can see the collection, feel it and then take a decision. I must tell you की आता मी जेव्हा आलो, vibe and the way you have designed it and maintained it is like just wow. Thank you so much. Because इथे येऊन बघणं खूप फरक पडतो. What do you feel? Absolutely, absolutely. And that's what our clients have started sharing and started pouring in now. Right, absolutely. मला सांग की तू ज्या क्षेत्रात होती, म्हणजे आहेस अजूनही, तू जे दोन्ही बॅलन्स आउट करतेस, तिकडे खूप वेगळं माहोल आहे आणि इकडे ऍब्सोल्युटली वेगळं आहे. सो असं तुला जर सांगितलं दोघांपैकी एक चूज कर तर? सो डेफिनेटली दिस, बिकॉज दिस इज माय बेबी. आणि वेअर आय एम वर्किंग इट इज आय एम एन एम्प्लॉई. हिअर आय एम अ फाउंडर, सो I have a lot of liberty to experiment things, you know, to do things. I would not say as per my wish. It is as per end of the day client's wish. But I can decide what I have to do. There it is more into execution mode. It is organization goals that you have to follow. Here for my brand, I set the goals and I chase for them. Lovely. आणि इकडचा जो सेटबॅक तो जास्त कम्फर्टेबल असेल. आय डोंट नो, मे बी कारण जॉबमध्ये 16 वर्ष राहिल्यानंतर यू आर कम्फर्टेबल देअर एज वेल. हिअर ॲज यू सेड, वेन यू आर पॅशनेट अबाउट समथिंग यू आर रेडी फॉर दॅट सेटबॅक. सो ऑनेस्टली सेटिंग अप अ स्टुडिओ, I was prepared. If next 2 years, if I'm not achieving my break even, I have to be ready for plan B. Lovely. मला सांग, तुझा ट्रॅव्हलिंग जेव्हा तू करायचीस, तिकडची काही अशी तुझी मेमरी किंवा तिकडचं काही तुझा असा ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ज्याने दॅट हॅज रिअली इन्फ्लुएन्स्ड अ स्पेसिफिक साडी इन युअर कलेक्शन? Really? Yes, absolutely. And that's what I was sharing with Bits and Bytes team some time back. I started my journey of my first sari that I sold was Maheshwari, which is from Madhya Pradesh, a small village called Maheshwar. And म्हणजे एकदम मराठीत सांगायचं ती लक्ष्मी आहे माझ्यासाठी. So after selling that first sari, I think I have not looked back, because the weave, अहिल्याबाई होळकरांनी सुरू केलेली आहे माहेश्वरी साडी. सो इट हॅज व्हेरी स्ट्रॉंग हेरिटेज, द डिझाईन अँड द फॅब्रिक, आणि सगळ्याला एक लॉजिक आहे. इट्स नॉट फुल हेवी सिल्क because of the weather conditions in Maheshwar. It has a perfect blend of cotton and silk. And that when I was interacting with a weaver in Maheshwar, it really struck me. And I felt that this has to reach to more audiences of Maharashtra and other parts of country. So there it started with Maheshwari, and now we have all the sari collection from entire country. म्हणजे when I know this की तू जेव्हा डिस्कस करत होतेस तेव्हा मी ऐकलं होतं नक्कीच, डेफिनेटली. आणि आय हॅव सीन द कलेक्शन, त्यामुळे दिस इज वन ऑफ युअर कलेक्शन. येस, ॲब्सोल्युटली. सो कम्फर्टेबल वेअरिंग दिस वन. खूप छान वाटतं. मला एक जाणून घ्यायचं होतं की जेव्हा आता वेन डिड यू स्टार्ट दिस? We started in December 2019. म्हणजे कोविडच्या जस्ट पहिला. Absolutely. So COVID time challenges. Many, Vidya, because I was mature. I was very new, and COVID stuck. So we started in December 2019, and March 2020 COVID started. So there was a tipping point that hey, बंद करू का? तर job तर चालूच होता, and then work pressure that everyone knows. But what had happened? Parcels were dispatched and they had not reached the clients.
आणि असे मल्टिपल, नॉट 1, 2. So when you start something and you face this kind of a crisis, you have to pay back to your client. Right. You cannot demand from Weaver because he's saying I have dispatched it, and the logistics partner, they were like, we don't know where it has gone. So at that point in time, I think I met some amazing people who stood by me and they said, we will wait. You don't give us your money back, and it will reach me whenever it reaches, it's fine. And those people are still with me for last 4 years. Yeah. And it is just multiplied. So I think all those amazing souls have made Soulrap. सो मी असं म्हणू शकते की या सेटबॅक एक आपल्याला असं वाटतो, बट देन अगेन इट प्रूव्स टू बी अ स्टेपिंग स्टोन टुवर्ड्स द सक्सेस. सो आय विल कन्सिडर दिस कोविड टाइम चॅलेंज वन ऑफ द मेजर सेटबॅक्स जे आपल्या म्हणजे आय वॉज वर्किंग दॅट टाइम. सो मी ते सांगू नाही शकत की कसं एका एंटरप्रेनरला फील होतं, बट ऑब्व्हियसली मी तुला हे नक्कीच विचारेन की काय लर्निंग्स होते त्याच्यामधून. जे आता तू जे मला सांगितलंस ते होते की तू काय फेस केलंस, पण ह्याच्यातून तू काय शिकलीस आणि तुला इतरांना काय त्याच्यापासून सांगायला आवडेल? वन थिंग इज नेव्हर गिव्ह अप. समजा मला असं वाटतं की त्यावेळेला मी हे सोडलं असतं बिकॉज आय वॉज कम्फर्टेबली डुईंग माय जॉब. जर मी हे बोललं असतं की हे लीव्ह इट यार, वाय आय एम डुईंग दिस, देन आय थिंक सोलरॅप वुड हॅव नॉट एस्टॅब्लिश्ड. सो आय थिंक नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड जो असतो ना की कम वॉट मे, आय एम गोइंग टू डू इट, हे जे आहे दॅट इज समथिंग विच आय लर्न्ड. And consistency, you have to be consistent. Results कधी मिळतील कधी नाही, but you have to put in your efforts. So these are two things which I learned from this entire thing of COVID. मला विचारायचं आहे, आर देअर एनी, म्हणजे बोलतो ना की प्रत्येक इनिशिएटिव्ह म्हणजे वॉट एव्हर आपल्या ब्रँडच्या अंडर आपण जेव्हा काही सुरू करतो, सो एक अप्रोच असतो राईट, की मी अशाच पद्धतीने जाणार किंवा माझी ही स्ट्रॅटेजी आहे कन्सिडरिंग व्हेरियस ब्रँड्स जे मार्केटमध्ये आहेत. सो तुझ्या काही असे अपकमिंग प्लॅन्स आहेत का त्याला घेऊनच? अपकमिंग प्लॅन्स तर बरेच आहेत ऑनेस्टली. व्हेरी सून, म्हणजे आता मी रिव्हीलच करते थ्रू दिस व्हिडिओ, वी विल हॅव सोलरॅप वेबसाईट कमिंग अप. म्हणजे बॅकग्राऊंड वर्क झालं, इट इज जस्ट मॅटर ऑफ 1 month or so. त्यानंतर वी वॉन्ट टू रिअली एस्टॅब्लिश दिस ॲज अ गो टू साडी ब्रँड, for any age group of a woman. May it be a 18-year-old girl or someone who wants to wear sari for her farewell party, or a 80-year-old grandmom. So that is something which we are trying to establish slowly through our strategy in terms of content, in terms of product range that we will offer. आणि तुला वाटतं ह्या स्ट्रॅटेजी सस्टेनेबल, म्हणजे मार्केटला आपण जेव्हा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बघतो, सो व्हॉट डू यू फील की ह्या स्ट्रॅटेजीज विद्या जे आतापर्यंत कस्टमर रिव्ह्यूज फीडबॅक्स वरती डिपेंडेंट आहेत, आतापर्यंत जे आपण केलंय त्या वर्कआउट झाल्या आहेत. आता मी हे म्हणत नाही की 100% फुल प्रूफ आहेत, बिकॉज आय एम ऑल्सो एक्सपेरिमेंटिंग, आणि कुठलीही स्ट्रॅटेजी केल्याशिवाय एक्झिक्यूट केल्याशिवाय कळणारच नाहीये. बट दिस इज व्हॉट इज द पाथ फॉर एटलीस्ट नेक्स्ट 6 months to 1 year. या वर्षात अशा काय अपॉर्च्युनिटीज आल्या की तुला वाटलं की वा, म्हणजे बघ एक हेरोइक मोमेंट तुझ्या आयुष्यात तुझ्या ब्रँड सोलरॅपला घेऊन? हेरोइक मोमेंट्स म्हणजे पहिली हेरोइक मोमेंट वॉज सोलरॅप स्टुडिओ दॅट हॅपन्ड इन 2023. सो 2023 हॅज बीन अ वंडरफुल इयर फॉर मी. एकदा मी ऑगस्टमध्ये वी स्टार्टेड सोलरॅप स्टुडिओ, विच वॉज लाईक अ ड्रीम for me, which I was looking at for last almost many years. Second heroic moment was winning Bizmaster season 2. Why that was heroic? Because sometimes you as an entrepreneur or as a businesswoman, you don't know your potential. Right. So when I was looking at this opportunity, ठीक है, म्हणजे मी साडी ब्रँड आहे, will I get an opportunity? I mean, why would I get an award? But I guess with that, you and your team, wonderful journey, and winning it was heroic moment. Also for us, because we have seen her work and the way she presents her brand is like something जे प्रत्येक budding entrepreneur ने शिकला पाहिजे. आम्ही तुझ्याकडनं त्या गोष्टी खूप टेक अवे खूप लोकांसाठी बरंच काही होतं. The way you spoke about your brand, the way she presented herself, म्हणजे your product was like absolutely a hero. म्हणजे every other brand startup entrepreneurs were they were carrying it. Yeah. So आम्हाला देखील पाहून ते खूप मजा आली. We were very sure की
ओके, बिट्स अँड बाईट्स बिझ मास्टरचे तर विनर वी रिअली सी यू, लॉट ऑफ हार्डवर्क आणि एक कमिटमेंट, डेडिकेशन आणि फोकस्ड ज्याला मी म्हणते, ते सगळे पॅरामीटर्स आणि तेव्हा 10 on 10 आहेस तू. मला सांग की जेव्हा अप्रिसिएशन येतात, असं कुठलं अप्रिसिएशन आहे जे आपले हाय अँड लोज प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि एक असं मोमेंट असतो ना जिकडे आपला एक फ्लॅशबॅक जातो की ओके, आता इट्स लाईक नाही होत आहे माझ्याकडनं आणि मी नाही करू शकत आहे, पण तो एक एक बोलतो ना मोटिवेटिंग कोणाकडनं तरी आपल्यासाठी आलंय काही अप्रिसिएशन, असं जेव्हा असं कुठलं अप्रिसिएशन आहे जे 100 अप्रिसिएशन असं एक असं जे इथे टच करतं आणि आपण ते त्याची जेव्हा आपल्याला आपण आठवतो तेव्हा लाईक नो, वी हॅव टू गेट गोईंग, कम ऑन, लेट्स पिक आवरसेल्फ अँड लेट्स जस्ट गेट गोईंग. So one incident which I like to mention here, Vidya, म्हणजे साड्या ऑल ओव्हर इंडिया तर बरेच शिप करत होते मी, पण एक मला इंटरनॅशनल साड्यांची ऑर्डर आली 40 महेश्वरी. अगेन आय सेड महेश्वरी, मला 40 महेश्वरी पाठवायच्या होत्या. लक्ष्मी, खरंच लक्ष्मी. आणि ते पण इंटरनॅशनल शिपिंग होती अँड दॅट वॉज माय फर्स्ट ऑर्डर लास्ट इयर. आणि म्हणजे इंटरनॅशनल साठी त्या टू बल्क ऑर्डर, एक दोन कुठल्या तरी रिलेटिव्हला वगैरे ते होतच होतं, बट बल्क ऑर्डर 40 sarees when we packed and we shipped it to US. आणि जेव्हा त्या 40 भारतीय स्त्रियांनी त्या साड्या नेसून फोटो शेअर केला होता, दॅट वॉज दॅट मोमेंट की यार यू हॅव सो मच टू डू. म्हणजे आपल्या इंडियन विमेन जे ग्लोबली आहेत त्यांना हे सगळं अजूनही थोडं डिफिकल्ट टू गेट इट वाले सिच्युएशन आहे, विच वी कॅन इझिली मेक इट अवेलेबल फॉर देम. सो दॅट अप्रिसिएशन विच आय गॉट फ्रॉम दोज ऑल 40 women from US was a proud moment आणि something to cherish for. म्हणजे आय रिअली की जेव्हा मी समजू शकते की जेव्हा तू ते व्हिडिओ किंवा फोटोज पाहिले असतील ना, किती प्राऊड मोमेंट तुझ्यासाठी असेल हा. जेव्हा तुझे हे जी सुरुवात केलीस, आय एम जस्ट गोइंग लिटल बॅक ऑन दिस पॉइंट. आय वॉन्ट टू अंडरस्टँड की जेव्हा आपण हे समजवायला जातो, आता हातमागावर विणलेल्या साड्या, हे आपले जे बायर्स आहेत त्यांना इझिली समजतं का हे, की खूप एफर्ट्स टाकावे लागतात? कारण का त्यांना फक्त एवढं समजतं ही किती छान साडी, याचा कलर किती छान आहे, किंवा ही किती स्वस्त आहे, किंवा ही किती, कारण का पैठणी म्हटलं की त्याचं एक वेगळंच होतं. पण तू हँडलूम साडीज मध्ये जास्त करून तुझा तो तिथे जास्त हे आहे, तर तुला काय वाटतं की किती त्यांना अवेअरनेसची गरज आहे, किंवा तुला असं वाटतं? खूप गरज आहे, कारण म्हणजे आता जेव्हा आम्ही स्टुडिओ स्टार्ट केला, आधी कसं होतं की फक्त यू आर सेलिंग, बट आता मला हा ब्रँड बियॉन्ड सेलिंग न्यायचा आहे. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू एक्सप्लेन पीपल वाय हँडलूम इज इम्पॉर्टंट, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हे बनवायला त्यात किती एफर्ट्स लागतात. तो मी बरेच आता कॉन्टेंट व्हिडिओज बनवते, छोटे 5 मिनिटाचे 6 मिनिटाचे. इफ आय एम ड्रेपिंग अ इरकल, मग ते इरकल कशी बनवली जाते, ती कुठे बनते, त्याचे पदर किंवा बॉर्डर कशी बनवली जाते, त्याच्यात कुठल्या प्रकारचं सिल्क, कॉटन किंवा काय रॉ मटेरियल यूज केलं जातं, हे सगळं एज्युकेट करायचा प्रयत्न करतेच आहे. बट देर इज ह्यूज स्कोप टू डू, बिकॉज ॲज आय वॉज सेईंग की अजूनही लोक म्हणतात एवढं महाग का. तर त्याला एक, आता तू जी नेसली ही साडी आहे, ह्याची बॅक साईड मी दाखवली तर फुल थ्रेडवर्क हाताने केलेलं आहे. तर हे जोपर्यंत लोकांना आपण एक्सप्लेन नाही करत तोपर्यंत त्यांना ते कळणार आहे. त्यांच्यासाठी ही साधी एक एम्ब्रॉयडरी साडी आहे, पण ही काथा साडी आहे ज्याच्यावरती प्रत्येक फूल हे हाताने बनवलं गेलंय, तो हे एक्सप्लेन करावंच लागतं. आणि फॉर दॅट आय थिंक वी हॅव टू टेक एक्स्ट्रा एफर्ट, अँड विच वी हॅव बीन टेकिंग अँड वी हॅव स्टार्टेड डुईंग. बरं, मला सांगा की तुमच्याकडे कुठल्या टाईपच्या साडीज आहेत आणि साधारण त्यांची प्राइस रेंज कशी आहे? सो आपल्याकडे ऑल ओव्हर इंडियाची स्पेशालिटी आहे, म्हणजे अगदी महेश्वरी पासून ते कांचीपुरम सिल्क, मग काही एकदम युनिक किंवा रेअर म्हणजे व्यंकटगिरी सिल्क्स जे आपण ऐकलं नसेल, किंवा पोचमपल्लीज, किंवा इरकल्समध्ये बरीच व्हरायटी आहे, गोमीदादी साडीज. म्हणजे म्हणतात ना की नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट चारही झोन ऑफ इंडियातले कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आपली स्पेशालिटी जास्त कॉर्पोरेट ड्रेप्स जे ऑफिस गोईंग विमेनसाठी आहेत, म्हणजे त्यात चंदेरी येतात,
परत काही छान जामदानी किंवा कॉटन इक्कच ह्या आपलं स्पेशलायझेशन आहे. आणि प्राइस रेंज म्हणशील विद्या तर वी हॅव राईट फ्रॉम 500 रुपीज अ नाईस हँडलूम कॉटन sari to up to 30,000 rupees. So that's what is the range right now. I am operating into 500 to 30,000. So that every woman can wrap herself into soul wrap. Lovely. बरं, आता मला तुझी ही एक साईड समजलेली आहे, कारण का तू कॉर्पोरेट बॅकग्राऊंडची आहे, थोडी सिरियस आहेस. पण आता ना आम्ही एक नवीन सेगमेंट इंट्रोड्यूस केलाय कट्टा टॉक मध्ये, दॅट इज रॅपिड फायर क्वेश्चन. सो ते ना रिव्हील करतं ह्यांची एक प्लेफुल साईड, आणि किती क्विक आहे ते आहे आता आपल्याला समजणार आहे रॅपिड फायर क्वेश्चन जेव्हा सुरू होतील तेव्हा. सो आर यू रेडी? येस, रेडी. लेट्स गेट स्टार्टेड. Okay, so one word to describe Soul Wrap's mission. Okay, you have to be quick. Saris forever. Lovely. Favorite sari fabric? Maheshwari. Lakshmi. Yeah. Most unusual place you have found sari inspiration? Streets of Kolkata. क्या बात है. Okay, dream celebrity to adorn Soul Wrap's sari? Deepika Padukone. Nice choice. She looks lovely. Lovely in saris. Beautiful in Yeah. saris. Okay. Okay, the emotion you want where to feel when donning a Soul Wrap sari? Love yourself. If saris could talk, what would Soul Wrap saris say? I am not just a sari, I am a soul wrap. Biggest inspiration for your handloom journey? My mom. Favorite sari accessory of accompaniment? Smile. Oh my god, she is on fire. Okay, favorite part of the sari creation process? Oh, designing them. Nice. Okay, आता खूप मी डिफिकल्ट विचारणार काहीतरी तुला. Okay. Okay, if Soul Wrap were a color palette, which shades would dominate? Pink. She's not even taking like 5 seconds. Okay, sari shopping online or traditional store? Both. हे मला काहीतरी वेगळं एक्सपेक्टेड होतं. लवकर बोल, परत विचारते. गिव्ह मी अ लाईक आय नो व्हॉट आय वॉन्ट टू Soul Wrap Studio. परफेक्ट. सगळ्यांना विजिट करा नक्की. ओके, नाव सारी सुपर पॉवर, wrinkle रेझिस्टंट और सेल्फ टाईम? Repeat it for me. सारीचे सुपर पॉवर्स, wrinkle रेझिस्टंट और सेल्फ टाईम? Wrinkle resistant. अर्धे अधिक प्रॉब्लेम सॉल्व होतात. If a Soul Wrap sari had a theme song, what would it be? Beautiful. Unstoppable. Acha, I'm unstoppable. Yes, Lovely, that's lovely. the one. I think that's every woman is. So And that's true, Soul so Wrap true, defines. एक वेगळंच ते गाणं ऐकलं की वेगळंच फायर. Yes. Last, if Soul Wrap hosted a sari wearing contest, what would the winning criteria be? Sari winning contest. Okay. The way you have styled the sari, the way you have accessorized it, and how beautifully you are carrying it. क्या बात आहे. आता लास्ट माझ्याकडनं मला काहीतरी सारी स्टायलिंग हॅक सांग की पटकन. सारी स्टायलिंग हॅक्स. ओके, सो सारीज तर वेगवेगळ्या प्रकारे नेसू शकतो. ओके, म्हणजे ते तर एक्सपर्ट आहेच आपल्याकडे, पण माझ्या क्लायंट्सकडनं मी बरेच शिकले. एक तर 4-5 वेळा साड्या ड्रेप करून झाल्यानंतर मग आता काय करायचं याचं नवीन, तर फ्यू ऑफ माय क्लायंट्स हॅव कन्वर्टेड इन टू धोतीज फॉर देअर हजबंड्स. Some of them have converted into anarkalis, which is very normal. Some of them have converted beautiful into kaftans. Okay, so असं वेगळं वेगळं काहीतरी परम्युटेशन कॉम्बिनेशन, पण हे फक्त हँडलूम साडीज बरोबर करता येतं, कारण दॅट फॅब्रिक इज सो रिच की हे वर्षानुवर्ष ते तसंच राहतं. सो दीज आर सम ब्युटिफुल हॅक्स विच पीपल कॅन ट्राय. मग ते साडीजचे अगदी कुशन कव्हर्स बनवण्यापासून टेबल रनर बनवण्यापासून ते तर होतातच, पण in trend is right now dhotis, draping them in a different style, or converting them into into kaftans, into corsets, and much more.
सो अशा प्रकारे आमचा रॅपिड फायर क्वेश्चन राऊंड संपलेला आहे. खूप मजा आली. एवढी क्विक होतीस तू. अरे तू प्रेशर You are on होतं fire. विद्या. मला असं वाटत मी बिझमास्टरच्या स्टेजवरती आहे. पटापट पटापट आन्सर्स द्यायला हवे. म्हणजे आता आय वॉज रनिंग शॉर्ट ऑफ क्वेश्चन लाईक आता कुठला विचारू बट इट वॉज फन. खूप खूप या कट्ट्यावर म्हणजे सोल रॅपच्या या कट्ट्यावर आम्हाला खूप छान वाटलं. इट्स व्हेरी कलरफुल, व्हायब्रंट, विथ पॉझिटिव्हिटी. सगळ्यांसाठी काय मेसेज देशील? म्हणजे जे बडिंग एंटरप्रेनर्स आहेत, जे आता कॉर्पोरेटमध्ये पण आहेत, पण त्यांना स्वतःचं काही या इंडस्ट्रीमध्ये स्टेप इन करायचं आहे, सो तू त्यांना सुरुवातीला कसे तू गायडन्स कसा देशील त्यांना? गायडन्स म्हणजे मी एवढी मोठी झाली नाहीये गायडन्स देण्यासाठी, पण नक्कीच हे सजेस्ट करेन की तुम्हाला काय आवडतंय, म्हणजे वेअर इज युअर लाइकिंग आणि वेअर इज युअर सोल हॅपीनेस जिथे आहे ते कुठेतरी सर्च करायला हवं. कारण कधी कधी आपण आपल्या फॅमिली प्रेशर किंवा एक रुटीन असं आपण, म्हणजे मी महाराष्ट्रीयन आहे तर एक शिक्षण करायचं, नोकरी करायची आणि त्याच्यानंतर EMIs भरायचे, हे एक नॉर्मल लाईफ आपण जगत आलो. पण थोडंसं काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायसाठी एक तयारी ठेवा, मनाची तयारी करा आणि देन नेव्हर गिव्ह अप. हे ॲटिट्यूड विल ऑलवेज हेल्प यू टू बी सक्सेसफुल. अजून याच्यामध्ये 2 गोष्टी सांगते. रिसर्च करा, नॉलेज वाढवा आणि अवेअरनेस असून द्या आणि हे सगळं अप्लाय करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे. बरं, हे तर झालं बडिंग एंटरप्रेनरसाठी. आता जे तुझे कस्टमर्स आहेत, जे तुझे फ्रेंड्स आहेत, फॅमिली आहेत, कलिग्स आहेत, त्यांच्यासाठी सोल रॅप स्टुडिओला नक्की भेट द्या. आय थिंक दॅट इज द स्मॉल रिक्वेस्ट दॅट आय कॅन मेक टू एव्हरीवन. भरभरून शॉपिंग करा. हो, आणि आतापर्यंत जसं सोल रॅपला प्रेम दिले तसंच यापुढेही देत राहा. थँक्यू. आणि आमच्या टीम बिट्स अँड बाईट्स कडनं तुला एक छोटीशी आठवण आमच्याकडून. थँक्यू सो मच. आणि आज ह्या एपिसोडमधून माझ्यासाठी बरेच काही टेकअवे होते. त्याच्यामधून एक मला नक्कीच कळलं की साडी इज नॉट जस्ट अबाउट ड्रेपिंग, इट्स अबाउट रॅपिंग विथ युअर ओन रिच कल्चर. ह्या नोटवरच आजचा एपिसोड इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या कट्ट्यावर लवकरच. बिट्स अँड बाईट्स प्रेझेंट्स कट्टा टॉक सीझन 3 नव्या रंगात नव्या डंगात लवकर.